गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये माझ्या असं लक्षात येत आहे, की एक्साईजनं रिजेक्ट केलेल्या फाईल्स रिसबमिशनसाठी आमच्या इथं येत आहेत. या लोकांनी ह्या फायली बनवताना केलेला खर्च, गेलेला वेळ दोन्ही देखील वाया जात आहे आणि रिसबमिशनसाठी पुन्हा नव्याने फाईल तयार करावी लागते आणि त्यासाठी वेगळा खर्च येतोय. ही एक गोष्ट झालीच. परंतु ही लोकं स्वतःच्या नशिबाला, सिस्टमला, एक्साईजच्या अधिकाऱ्यांना, अशा इतरांना नावं ठेवत आहेत. परंतु ह्या ज्या रिजेक्ट झालेल्या फाईल आहेत, ह्या मी बघितल्या. त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतंय, की दोष सिस्टममध्ये, एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्यामध्ये किंवा दुसऱ्यांच्याकडे नसून त्यांनी ज्या ज्या फाईल्स तयार केल्या, या फाईलमध्ये दोष आहे. काहींचे नकाशे बनवताना चुकलंय, काहींचे इतर डॉक्युमेंट चुकलेले आहेत, काहींचं सबमिशन करताना चुका केलेल्या आहेत. परंतु ही जी लोकं आहेत, ही अशा प्रकारे वागतायत, की ह्यांचं सगळं बरोबर आहे आणि ह्यांची फाईल रिजेक्ट झाली, यामागं कारण ह्यांची म्हणजे गरिबी असावी किंवा ह्यांचं नशीब असावं किंवा दारूची लायसन फक्त पैसेवाल्यांना मिळतायत, आमदार खासदारांची ओळख लागती, आपलं काम नाहीये, मोठ्या माणसांचं काम आहे, असा करून त्यांचा सिस्टीमवरचाच विश्वास उडलाय. इव्हन माझ्या असं लक्षात आलं, की या लोकांना आपले रील वगैरे किंवा इन्स्टा व्हिडिओवर किंवा युट्यूबवर ते आपले बघतात आणि जी आपली अपॉइंटमेंट पहिल्यांदा घ्यावी लागती, ती अपॉइंटमेंटची फी पाठवताना देखील त्यांना आपल्यावर विश्वास नसतो. ही लोक अगदी म्हणतात, ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतो, परंतु तिथं आल्यावर देतो. हे का घडतं असं? तर मित्रांनो, तुम्ही तुमची फाईल तयार करता, तुम्ही चुकी केली, स्वतःच्या हाताने चुकी केली, नकाशात नीट बनवलं नाही, इतर कागदपत्र व्यवस्थित काढली नाहीत, फूड अँड ड्रगचं लायसन जे रिक्वायर्ड आहे ते काढलं नाही, ऍप्लिकेशन फॉर्म नीट भरला नाही आणि त्यामुळे तुमची फाईल रिजेक्ट झाली. यामध्ये पूर्णपणे तुमचा दोष आहे. एक्साईजचं लायसन मंजूर करताना ना तुम्हाला काय लाखो करोड रुपयाची गरज आहे, ना तुम्हाला आमदार खासदाराची कुणाच्या ओळखीची गरज आहे. तुम्ही तुमची फाईल व्यवस्थित बनवा, एक्साईजला व्यवस्थित सबमिट करा, तुमचं लायसन 101% येणार. जर तुम्हाला काय अडचण येत असेल, आमच्या इथं या, आमच्या ऑफिसला कमी पैशात, कमी वेळेत, योग्य आणि अचूकरित्या फाईल बनवून मिळते. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करू, तुमची फाईल सबमिट करण्यात मदत करू, लायसन मिळवून देण्यामध्ये सहकार्य करू. एवढं सांगायचं होतं. इथंच थांबूया. थँक्यू.